नमस्कार. आज आपण पाहणार आहे चॅप्टर 1 क्लासिकल मेकॅनिक्समधला दुसरा पॉईंट, जो की आहे वर्क एनर्जी थिअरम. आजच्या टॉकची आउटलाईन या प्रकारे असणार आहे. सर्वात आधी न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ एनर्जी अँड वर्क, त्यानंतर वर्क एनर्जी थिअरमची डेफिनेशन आपण पाहणार आहे. ही थिअरम डिराईव्ह करण्यासाठी दोन पार्टमध्ये आपण याला डिवाइड केलं आहे. फर्स्ट वन इज वर्क अँड कायनेटिक एनर्जी अँड द सेकंड वन इज वर्क अँड पोटेन्शियल एनर्जी. आणि त्यानंतर आपण जी थिअरम आहे ती डिटेलमध्ये बघू अँड देन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर आपल्याला माहितीच आहे न्यूटनचे 3 लॉ आहेत. दॅट इज लॉ ऑफ इनर्शिया, सेकंड वन इज लॉ विच टेल्स अस अबाउट फोर्स, अँड थर्ड वन इज एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. न्यूटनने फोर्स या लॉचा स्टडी केला. त्याने डेरिवेशन्स मांडले, व्हेलोसिटी, ॲक्सेलरेशन ह्या क्वांटिटी त्याने डिफाईन केल्या आणि त्यावरून त्याने मोशनचे 3 इक्वेशन डिफाईन केले. दिस वन इज फर्स्ट इक्वेशन which tells us that the final velocity is equal to initial velocity plus acceleration into time. This one is the second equation which tells us about the displacement of the particle, and that is equals to initial velocity into time plus 1/2 acceleration into time square. And this one is the third law or third equation which tells us about the final velocity, but this time it is not dependent on time but dependent on acceleration and displacement and the initial velocity. So अशा प्रकारे हे 3 इक्वेशन्स आहेत मोशनचे. आता हे सर्व असताना आपल्याला एनर्जी या टर्मची गरज का पडली हे आपण पाहणार आहोत. इमॅजिन करा, 2 बॉल आहे. एक बॉल मोशनमध्ये आहे आणि दुसरा बॉल स्टेशनरी आहे. सो न्यूटनच्या सेकंड लॉने जर हा प्रॉब्लेम मला सॉल्व करायचा असेल तर मला एक्सेलरेशन माहीत पाहिजे. पहिल्या बॉलवर किती फोर्स आहे ते कॅल्क्युलेट करून मी जेव्हा बॉल दुसऱ्या बॉलला धडकेल तेव्हा त्यांची डायरेक्शन काय असेल किंवा त्यांच्यामध्ये किती फोर्स असेल ते मी फाइंड आउट करू शकतो. बट आता इमॅजिन करा की हा पहिलावाला जो बॉल आहे तो कॉन्स्टंट स्पीडने पुढे चालला आहे. म्हणजेच काय की त्याच्यावरचं ॲक्सेलरेशन हे 0 आहे. म्हणजे इट गिव्ज अस दॅट द फोर्स ऑन दॅट पार्टिकल इज 0. जर फोर्स 0 असेल तर पुढं जाऊन तो किती फोर्स दुसऱ्या पार्टिकलवर अप्लाय करेल हे आपल्याला सांगता येणार नाही. किंवा इमॅजिन करा एक मोठा चेंडू आहे, तो मी एका डोंगरावरून खाली फेकला आहे. तर त्या बॉलची बॉटमला आल्यावर स्पीड काय असेल, तर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी जर मी न्यूटनचे इक्वेशन ऑफ मोशन कन्सिडर केले तर मला प्रत्येक पोझिशनची काय कंडिशन आहे ते माहीत पाहिजे. प्रत्येक पॉईंटला त्यांची व्हेलोसिटी काय आहे किंवा ॲक्सेलरेशन काय आहे ते मला माहीत पाहिजे. सो अशा केसमध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व करणं डिफिकल्ट होऊन जातं विथ दी हेल्प ऑफ न्यूटन सेकंड लॉ. सो जर मी एक अशी नंबरिंग स्कीम डिफाईन केली ज्याच्यावरून मी पुढे काय आउटकम आहे ते सांगू शकेल तर दॅट विल बी इझी. सो काही सायंटिस्टने एक नंबरिंग स्कीम डिफाईन केली अँड दॅट नंबरिंग स्कीम इज नथिंग बट एनर्जी. एनर्जीचे भरपूर टाईप आहे. फर्स्ट वन इज थर्मल एनर्जी, सेकंड वन केमिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, सोलर एनर्जी आपल्याला माहिती आहे, न्यूक्लिअर एनर्जी आपल्याला माहिती आहे. सो देर आर मेनी टाईप्स ऑफ एनर्जी. मेकॅनिक्समध्ये किंवा मोर जनरली देर आर 2 टाईप्स ऑफ एनर्जी विच इज कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं जे इक्वेशन आहे ते या प्रकारे दिलं जातं, दॅट इज 1/2 mv², where v is the velocity of the particle. हे झाली एनर्जीची कन्सेप्ट. आता वर्क काय कन्सेप्ट आहे. सिमिलरली लाईक एनर्जी, वर्क इज ऑल्सो डिफरंट term which tells us about the
behavior of the particle or what outcome it will give us. So वर्कला आपण या प्रकारे डिफाइन करू शकतो. वर्क विच इज डिनोटेड बाय कॅपिटल W इज एनर्जी ट्रान्सफर्ड टू or from an object by means of a force acting on the object. Energy transferred to the object is positive work and energy transferred from the object is negative work. वर्कचं इक्वेशन या प्रकारे दिलं जातं, दॅट इज वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. सो जे बेसिक आपल्याला माहिती हवी होती ती आपण पाहिली, दॅट इज व्हॉट इज एनर्जी अँड व्हॉट इज वर्क. आता वर्क एनर्जी थिअरम आपल्याला काय सांगते ते आपण पाहूया. लेट्स इमॅजिन एक पार्टिकल आहे, तो मोशनमध्ये आहे एका सराउंडिंगमध्ये. हा त्या पार्टिकलचा इनिशियल स्टार्टिंग पॉईंट आहे आणि हा त्या पार्टिकलचा फायनल पॉईंट आहे. सो work energy theorem tells us that if a particle is moving in a conservative force field, then energy of the particle at initial point is equal to the energy of the particle at final point. आता याचं फर्स्ट स्टेटमेंट आपण पाहूया. इथे आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स फील्डचा उल्लेख केला आहे. मीन्स वॉट? सो इथं दोन पॉईंट दाखवले गेलेत. फर्स्ट वन इज इनिशियल पॉईंट अँड द सेकंड वन इज फायनल पॉईंट. सो पार्टिकलच्या पहिल्या पाथने फायनल पॉईंटकडे जाऊ शकतो किंवा हा एक सेकंड पाथ आहे, या पाथने पण पार्टिकल फायनल पॉईंटपर्यंत जाऊ शकतो. सो जर मी वर्क डन कॅल्क्युलेट केलं बाय फर्स्ट पार्ट, दॅट विल बी F1 ds or it will be W1 equal to F1 S1 and W2, which is the work done by second path, will be F2 S2. आता कन्झर्वेटिव्ह फोर्स फील्ड म्हणजे काय? तर या ज्या फील्डमध्ये फोर्स हा इक्वली डिस्ट्रीब्यूट आहे त्याला कन्झर्वेटिव्ह फोर्स फील्ड असं म्हणतो आपण. म्हणजेच काय? इट मीन्स दॅट W1 इज इक्वल टू W2. जर फोर्स फील्ड ही कन्झर्वेटिव्ह असेल तर कोणत्याही पाथने जर आपण ट्रॅव्हल केलं तर त्या कोणत्याही पाथचं जे वर्क डन आहे दॅट विल बी इक्वल. सो द कन्झर्वेटिव्ह फोर्स फील्ड मीन्स द वर्क डन in any path we choose is same. So work energy theorem ही सांगते if there is a conservative force field then the energy of particle at initial point and final point is same or it is conserved. आता या थेरमचं डेरिवेशन आपण पाहणार आहे. डेरिवेशन पाहण्यासाठी आपण सर्व याला दोन पार्टमध्ये डिवाइड करतोय. पहिला पार्ट असणार आहे वर्क अँड कायनेटिक एनर्जी आणि दुसरा पार्ट असणार आहे वर्क अँड पोटेन्शियल एनर्जी. सो सुरुवात करूया वर्क अँड कायनेटिक एनर्जीची. सो आधी सांगितल्याप्रमाणे एक पार्टिकल आहे, तो एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रॅव्हल करतो आहे. सो ऑब्वियसली द पार्टिकल इज इन मोशन अँड इट हॅव सम वेलोसिटी. इनिशियली मे बी द पार्टिकल इज ॲट रेस्ट, सो there should be some force which moves that particle. किंवा त्या पार्टिकलला मोशनमध्ये आणण्यासाठी त्या पार्टिकलवर काहीतरी फोर्स ॲक्ट झालेला असायला पाहिजे. सो द वर्क, स्मॉल वर्क डन दॅट बाय दॅट पार्टिकल इज गिवन बाय dW इज इक्वल टू F and ds इज द स्मॉल डिस्प्लेसमेंट डन बाय दॅट पार्टिकल. फोर्स हा आपण एक छोटा रिजन कन्सिडर केला आहे आणि त्यामुळे इथं आपण स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क डन कन्सिडर केलं आहे अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ डिस्प्लेसमेंट. आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारे डेरिवेशन आपल्याला स्मॉल चेंज सांगतो त्याच प्रकारे इंटिग्रेशन म्हणजे द टोटल क्वांटिटी और द सम ऑफ द क्वांटिटी. सो जर मला टोटल क्वांटिटी फाइंड आउट करायची आहे वर्क डनची, तर मला पहिल्या इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल from point 1 which is the initial point
to the point 2, which is the final point. So the total work done is equal to integration from 1 to 2 dw is equal to integration from 1 to 2 f ds. So the work done is equal to integration from 1 to 2 of f ds. आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ माहिती आहे, दॅट इज फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. सो बाय सबस्टिट्यूटिंग that quantity in above equation, we will get work done is equal to integration from 1 to 2 ma ds, where s is the displacement, a is the acceleration, and m is the mass of the particle. Again we know that acceleration is nothing but dv by dt, that is rate of change of velocity with respect to time. So by replacing that, the final equation we got for work done is integration from 1 to 2 m dv by dt ds. आता इथं थोडं थांबूया आणि एका आपण ॲक्सेलरेशनवर कॉन्सन्ट्रेट करू. ॲक्सेलरेशन विच इज dv by dt. मॅथमॅटिक्समध्ये चेन लॉ आपण सर्वांनी पाहिला आहे, विच टेल्स अस दॅट dv by dt, which is a derivation, we can write that derivation like this: derivation of some first quantity multiplied by derivation of some different quantity, and those term has to be linked by chain. म्हणजेच काय, dv by dt आहे, सो मी dv जी क्वांटिटी आहे त्याचं डेरिवेशन विथ रिस्पेक्ट टू dx लिहू शकतो आणि dxचं डेरिवेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम लिहू शकतो. म्हणजेच dv by dt is equal to dv by dx into dx upon dt, and again we know that dx by dt is nothing but velocity. So we have dv by dt is equal to dv by dx into velocity. या केसमध्ये आपण लिनियर मोशन कन्सिडर केलं आहे, म्हणजे जो पार्टिकल आहे तो एक्स डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतो आहे, त्यामुळे आपण इथं डेरिवेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं आहे. But in our case, the particle can move in any direction in any plane. So here we have considered term as s. So by replacing this dx term with ds, we can get following equation, which states that w is equal to integration from 1 to 2 mv dv upon ds into ds. इथे ds आणि ds कॅन्सल होतील, and then finally we will get w is equal to integration from 1 to 2 of mv dv. So this is that term we have got. आपल्याला माहिती आहे या केसमध्ये मास ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि इंटिग्रेशन ऑफ v इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन 2. इथे लिमिट आहे 1 to 2, देअरफॉर द इंटिग्रेशन विल बी 1/2 m अंडर ब्रॅकेट v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. अगेन जर आपण ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ही टर्म मिळेल, दॅट इज 1/2 m v2 स्क्वेअर मायनस 1/2 m v1 स्क्वेअर. जर आपण कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन पाहिली तर ती या प्रकारे आहे: कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. इथं आपल्याला सेम टर्म मिळाली आहे, सो वी कॅन से दॅट वर्क डन इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ऑफ फायनल पॉईंट मायनस कायनेटिक एनर्जी ॲट इनिशियल पॉईंट. So work and kinetic energy relation is done, and that is like this: work done by a particle by kinetic energy is equals to the difference between kinetic energy at final point and kinetic energy at initial point.
नाव लेट्स फोकस ऑन वर्क अँड पोटेन्शियल एनर्जी. त्याआधी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय ते आपण पाहून घेऊया. पोटेन्शियल एनर्जी मीन्स एनर्जी possessed by a particle in accordance with its position. अगेन आपण सुरुवात ही वर्कच्या इक्वेशननुसार करणार आहोत. दॅट इज वर्क इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 FdS. Now we also know that potential energy is nothing but negative of integration of FdS. सो हे करण्यासाठी हा बॉल कन्सिडर करा. बॉल जर एका स्पेसिफिक हाईटवर असेल आणि आपल्याला याची पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची असेल तर ते आपल्याला माहिती आहे. दॅट इज इक्वल्स टू mgh, where h is the height from the ground. So if we consider this equation, then we can find out that force is equal to ma. या केसमध्ये a is the acceleration due to gravity, so it will be integration mg ds. Again mg are the constant term, so integration of ds will be h, because h is the height. So finally we will get this equation. It means that this equation gives us potential energy. Okay, now if you observe right hand side terms of these two equations, then you can find out that the terms are same. It means that work is nothing but the minus of potential energy. जर तुम्हाला एखादी वस्तू मी टेबलवर ठेवली आहे, ती वस्तू उचलायची आहे, तर त्या पार्टिकलवर जे वर्क आहे तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट काम करावं लागेल. सो द पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट द निगेटिव्ह ऑफ द वर्क डन, किंवा वर्क डन इज इक्वल्स टू निगेटिव्ह ऑफ द पोटेन्शियल. So if we consider equation for work done and equation of the potential energy, we can get this. Work done is the integration from point 1 to point 2, and potential is equals to integration of f ds. Then we can have that negative of v from point 1 to point 2, which is equals to negative of v2 minus of minus v1. Minus minus will get plus, will get cancelled, or it become plus. So we have that w is equal to v1 minus v2, where 1 indicates the initial position and 2 indicates the final position. So finally we have work done by potential energy is the difference between the potential energy at initial point and at final point. That is the conclusion. So we have two equations for work. First equation tells us that work done is the difference between kinetic energies, and second equation tells us that work done is the difference between potential energy. So ज्या प्रकारे आपण मॅथ्समध्ये बघतो, इफ ए इक्वल टू बी अँड ए इक्वल टू सी देन बी इक्वल टू सी, त्याच प्रकारे आपण इथं सेम कंडिशन अप्लाय करणार आहोत. डब्ल्यू इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड डब्ल्यू इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल एनर्जी. देअरफॉर डिफरन्स बिटवीन कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल एनर्जी, अँड दॅट्स व्हॉट वी हॅव रिटन हिअर. Kinetic energy at final point minus kinetic energy at initial point is equals to potential at initial point minus potential at final point. Again rearranging terms, ज्या इनिशियल पॉईंटच्या टर्म्स आहे ते मी एका साईडला घेतो आहे आणि ज्या फायनल पॉईंटच्या टर्म्स आहे ती मी एका साईडला घेतो आहे. अँड फायनली वी हॅव कायनेटिक एनर्जी ॲट इनिशियल पॉईंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट इनिशियल पॉईंट
is equal to kinetic energy at final point plus potential energy at final point. And finally, we know that kinetic energy plus potential energy is nothing but total energy, and that's why total energy at initial point is equals to total energy at final point. आपली वर्क एनर्जी थिअरम हेच सांगते की जर फोर्स कन्झर्वेटिव्ह असेल तर एनर्जी ॲट इनिशियल पॉईंट इज इक्वल टू एनर्जी ॲट फायनल पॉईंट, आणि डेरिवेशननुसार आपण ते प्रूव्ह केलं आहे, अँड हेन्स द आवर थिअरम इज प्रूव्ड. या टॉपिकवर तुम्हाला स्टेटमेंट अँड डिराईव्ह इट्स इक्वेशन या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो. प्रॉबब्ली या टॉपिकसाठी 10 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. डेफिनेशन विल बी फॉर 2 मार्क, आणि 8 मार्क्ससाठी तुम्हाला डेरिवेशन येऊ शकतो. डेरिवेशन 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू डिस्क्राइब वर्क and kinetic energy relation, and then you have to describe work and potential energy relation, and like that you can secure your 10 mark. मी वर्क आणि कायनेटिक एनर्जी रिलेशन अजून एका पद्धतीने डिफाईन करू शकतो किंवा त्यांचं रिलेशन फाइंड आउट करू शकतो, आणि ते मी दुसरा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ग्रुपवर त्यामध्ये सांगितलं आहे. सो जर तुम्हाला ही मेथड इझी वाटत असेल then you can go with this method, or if you find that method is better then you can go with that method. Thank you. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता, ज्याचे मी तुम्हाला आन्सर्स देईल. तोपर्यंत गुड बाय.